कृष्ण हरे हरे. सर्वप्रथम मला इथे प्रवचनाची संधी दिली त्याबद्दल मी वसिष्ठ गुरुकुलाचे खूप आभार मानते. आणि आजचा जो विषय घेतलेला आहे तर तो आहे रामदास स्वामींचे जे मनाचे श्लोक आहेत. तर त्यातला अ, 129वा जो श्लोक आहे. खरं तर मनाचे श्लोक हे आपण लहानपणापासून ऐकत असतो, वाचत असतो. अगदी आपण शाळेमध्ये जातो तेव्हापासून ते आपण ऐकत असतो. पण तरीही हे मनाचे श्लोक जरी छोटे असले, तरी सुद्धा ते पूर्ण आपल्या जीवनाला दिशा देणारे ठरतात. ते कसे? ते आपण हा एकच मनाचा श्लोक आज बघणार आहोत, पण त्याच्यावरून आपल्याला कळेल. मी आधी श्लोक सांगते काय आहे तो. गती कारणे संगती सज्जनांची, गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनांची. रतिनायिकेचा रतिनायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊनी राहे. हा श्लोक आज आपण निरूपणाला घेतोय. हा श्लोक आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा पहिलं जे चरण आहे ते आधी आपण बघूयात. आधी आपण थोडंसं मनाचे श्लोक हा जो ग्रंथ, हे जे 205 श्लोक रामदास स्वामींनी लिहिले, तर ते म्हणजे रामदास स्वामींचं जे सगळं जे काही म्हणजे त्यांचे जे ग्रंथ आहेत, दासबोध म्हणा, करुणाष्टक म्हणा, तर त्या सगळ्याचा तो अर्क आहे म्हटलं तरी चालेल. आपल्याला विनोबाजी माहिती आहेत सगळ्यांना. विनोबाजींनी एकनाथ महाराज म्हणा, तुकाराम महाराज म्हणा किंवा नामदेव महाराज म्हणा, तर या सगळ्यांच्या ग्रंथसंपदेतून वेगवेगळे अभंग घेतले आणि त्याच्यावर छोटी-छोटी पुस्तकं लिहिली बरं का. पण त्यांनी जेव्हा रामदास स्वामींचं मनाचे श्लोक हे पुस्तक घेतलं आणि तेव्हा त्यांनी ठरवलं, की काही श्लोक यातले आपण घ्यावेत आणि त्याच्यावर एखादी छोटी पुस्तिका तयार करावी. तर तेव्हा त्यांना त्यातला एकही श्लोक गाळता आला नाही आणि त्यांचे उद्गार आहेत त्या ग्रंथाविषयी, की हे जे मनाचे श्लोक आहेत ना, तर त्याचं पुस्तक म्हणजे जणू लगड आहे सोन्याची. ती खाण नाहीये सोन्याची, तर ती लगड आहे सोन्याची. म्हणजेच त्यातलं सगळंच काही घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं, की अरे लहानपणापासून ऐकलेत याच्यात काय एवढा विचार करण्यासारखं आहे. पण रामदास स्वामींनी मनाला उद्देशून हे सगळे श्लोक लिहिलेले. मनाला उद्देशून का बरं लिहिलेत? पण अहो हे मनच एवढं द्वार आहे, की तेच इकडे-तिकडे धावत असतं. आपल्याला माहिती आहे, की आता या लिंकला आपण सगळेजण जॉइन झालाय. पण तरी सुद्धा मन कुठेतरी जाऊन धावून आलंच असेल. अरे ती सीरियल लागली का? किंवा या शेजारच्या काकूंनी हे केलंय का? किंवा मुलगा अभ्यासाला बसला असेल का? असं वेगवेगळे विचार ते मन करत असतं. म्हणजेच मन हे मरकटासारखं आहे. आत्ता इथं आहे, तर आत्ता तिकडे आहे आणि म्हणून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर म्हणजेच एका विचारावरून दुसऱ्या विचारावर ते सारखं धावत असतं. आणि म्हणून या मनालाच सुचकारतायत रामदास स्वामी. म्हणून म्हटले मना सज्जना. हे मना तू सज्जन आहे, असं जसं लाडी गुडी लावतात बघा कुणाला, छोट्या मुलाला, की तू किती गोड आहेस, किती तू शहाणा आहेस की नाही, चॉकलेट देऊन तू गप्प बसशील की नाही, शहाण्यासारखा बसशील की नाही एका ठिकाणी. तर तसं रामदास स्वामींनी या मनाच्या श्लोकामध्ये मनाला सज्जन म्हटलेलं आहे. म्हणजेच त्याला लाडीगोडी लावली आहे आणि त्याला ते उपदेश करतायत आणि जेणेकरून ते आपल्याला उपदेश करतायत. तर पहिलं चरण काय आहे? गती कारणे संगती सज्जनांची. गती, गती हा शब्द ऐकला, की 2 अर्थ होतात. गती याचा अर्थ वेग. आपण कुठल्या गतीने, कुठल्या दिशेने जातोय, त्यावर आपली अधोगती होणार का आपली प्रगती होणार हे ठरलेलं असतं. गती ही अधोगतीही असू शकते, सद्गतीही असू शकते किंवा आहे त्याच स्थितीत राहणं असंही असू शकतं. तर गती कारणे म्हणजेच आपल्याला जर सद्गती मिळवायची असेल, असं म्हणतायत रामदास स्वामी, जर आपल्याला सद्गती मिळवायची असेल म्हणजेच मरणोत्तर, किंवा खरं तर मरणोत्तर हा शब्दच चुकीचा आहे.
या जीवनामध्ये जगत असताना अशी सम्यक स्थिती मिळवायची असेल, की ती स्थिती अशी असेल, की काहीही झालं तरी आपण आहोत त्या स्थितीलाच राहणं, म्हणजेच कुठल्याही प्रकारचे मनामध्ये द्वेष, राग, लोभ असं काहीही न येऊ देता किंवा कुणाबद्दलही कुठल्याही प्रकारचे वाईट विचार न येऊ देता, अगदी कुठलीही परिस्थिती असो, तरी ते मन स्थिर होणं यालाच खरं तर मोक्ष म्हटलेलं आहे. तर त्या गतीला ही गती म्हणजे सद्गती आहे. कारण आपलं मन निर्मळ होणं म्हणजे काय? आपण दुसऱ्यांविषयी नेहमीच उत्तम विचार करणं. आपण नेहमीच सहज स्थितीला राहणं. सहज स्थिती याचा अर्थ कुठलीच बाधा नसलेली स्थिती म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या षड्विकारांपासून मुक्ती असलेली जी स्थिती हीच सद्गती म्हटली पाहिजे. या सद्गतीला जर कायमस्वरूपी राहायचं असेल, तर सज्जनांची संगत धरावी, असं रामदास स्वामी आपल्याला इथे सांगतायत. गती कारणे संगती सज्जनांची. पुढे म्हणतात मती पालटे सुमती दुर्जनांची. अहो, जर सज्जनांची संगत मिळाली ना, तर दुर्जनांची जी दुर्मती असते किंवा वाईट बुद्धी असते, तर ती सुद्धा पालटते, असं पुढे म्हणतात. रतिनायिकेचा रतिनायिकेचा पती नष्ट आहे. रती याचा अर्थ रती ही जी अप्सरा आहे, तर तिचा पती म्हणजेच मदन, तर तो जो आहे तो अतिशय द्वाड आहे आणि तो आपल्याला सारखा वेगवेगळ्या विषयांकडे ओढत असतो, सारखा नेत असतो, वेगवेगळ्या मोहामध्ये पाडत असतो. तर या मोहापासून म्हणजेच त्या मदनापासून, या विषयांपासून तुम्ही दूर राहा, असं रामदास स्वामी सांगतात. आणि ते दूर कधी आपण राहू? जर सज्जनांची संगत असेल, म्हणजे सद्विचारांची संगत असेल, तर आपण या जे विषय आहेत, जे मोह आहे, त्याच्यापासून बाजूला राहू. म्हणोनी मनातीत होवोनी राहे. याच्यामधला मनातीत हा शब्द खूप महत्वाचा आहे. मनातीत म्हणजे मनाच्या अतीत, म्हणजेच मना मनाच्या च्याही पुढे, म्हणजेच अशी अवस्था की आता मी जे आधी सांगितलं, की जिथे मन हे इतकं शुद्ध आणि निर्मळ झालेलं असेल, की जिथे विचारांची वावटळ नसेल, असं मन, हो, म्हणजे असं मन तुमचं होवो. आणि ते कधी होईल? तर सज्जनांच्या संगतीमुळे. आणि सज्जनांची संगत आपल्याला काय शिकवते? तर नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये, भगवत भक्तीमध्ये राहावं, हे आपल्याला सज्जनांची संगत शिकवते. आता ह्याच्यासाठी एक आपण सूत्र श्लोक घेऊ किंवा एक संदर्भ श्लोक घेऊ. महाजनस्य संसर्ग कस्यन्नोन्नतिकारकः पद्मस्थितं तोयं नत्ते मुक्ता फलश्रियम्. काय श्लोकात सांगितलंय बघा. महाजनस्य संसर्ग, महाजन म्हणजे परत सत्संगती. ही जी सत्संगती आहे ती कशी आहे? तर ती उन्नती करणारी आहे. कशा कशाच्या बाबतीत उन्नती करणारी आहे? तर ऐहिक बाबतीत तर आहे, आपली आध्यात्मिक उन्नती करणारी आहे, आपली सामाजिक उन्नती करणारी आहे. आणि उदाहरण दिलंय, काय दिलंय? की अहो, तो पाण्याचा थेंब, तो जो पाण्याचा थेंब आहे, तो जरी थोडा वेळ जरी पद्मपत्र म्हणजे कमळाच्या पानावर थोडा वेळ जरी थांबला किंवा थोडा वेळ जरी पडलेला दिसला, तरी तो कसा चमकतो? की जणू काही एखादा पाचूच आहे असा तो चमकतो किंवा एखाद्या मोत्याप्रमाणे चमकतो. आणि ते साधा पाण्याचा थेंब एखाद्या मोत्याप्रमाणे भासतो.
म्हणजेच जर सज्जनांच्या संगतीमध्ये आपण राहिलात, तर आपलं व्यक्तिमत्वही असं झळाळून उठतं, असं त्यांना इथे सांगायचं. आणि म्हणून सज्जनांच्या संगतीत राहा, असं आपल्याला श्री रामदास स्वामी परत परत सांगतायत. हे जे दुर्जन असतात, ते कसे असतात बरं? तर त्याचं वर्णन करताना असं सांगितलंय, म्हणजे दुर्जनांची संगती आपल्याला कशी बाधक ठरते, ते आपल्याला कळेल. आम, अहो कोळसा उष्णतई हात पोळे, अहो कोळसा उष्णतई हात पोळे, तसा थंड होता करी हात काळे, तशी मित्रता शत्रुता दुर्जनाची, सदा जाचकारीच ती होय साची. आ अहो कोळसा, तो जरी क्षणभर जरी हातामध्ये घेतला ना, तरी तो हात काळे करतो, आपल्याला सगळ्यांना माहिती. जर उष्ण असेल तर हात भाजतो, जर थंड झाल्यानंतर हातात घेतला तर हात काळे करतो. तशीच दुर्जनांची संगत असते. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला मानसिक क्लेशच जास्त होतात. खरं तर ही जी दुर्जनांची संगत असते की नाही, तर ती पहिल्यांदा आपल्याला खूप असं वाटतं बरं का, की किती छान आहे. किती आपल्याला या दुर्जनांच्या संगतीत किती मजा करायला मिळतीये, किती चंगळ करायला मिळतीये. पण ही जी मौज-मजा किंवा ही जी चंगळ असते त्यांच्याबरोबर केलेली, ती जी चंगळ आहे ना, तर ती हळू-हळू आपल्याला दुर्गतीच्या खाईमध्ये नेते. कारण ती आपल्याला वेगवेगळ्या मोहांमध्ये पाडते. खरं तर संगत म्हटलं, तर ही संगत आपल्या जीवनात कधीपासून सुरू होते हो? ही संगत सुरू होते, ती अगदी गर्भावस्थेपासून. गर्भावस्थेत जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं, तर तेव्हा ती आई कशाच्या म्हणजे ती आई काय करतीये, ते बाळ गर्भावस्थेत असताना त्याच्यावर त्या बाळाचा नंतर स्वभाव, कल, आध्यात्मिकतेकडे कल आहे का नाही किंवा त्याची वृत्ती ही ठरत असते. जर आईच वेगवेगळ्या पार्ट्या म्हणा किंवा वेगवेगळ्या टीव्ही सीरियल म्हणा या अशामध्येच किंवा वेब सीरीज म्हणा, अशा वेगवेगळ्या संगतीत आता ही सुद्धा एक संगतच आहे. आपण जर पाहिलं, तर आत्ता उठल्याबरोबर आपण कशाची संगत धरतो आपणच विचार करा. उठल्याबरोबर पहिल्यांदा पाहतो तो मोबाईल, आपला भ्रमणध्वनी. तो भ्रमणध्वनी आपण पाहतो आणि त्या भ्रमणध्वनीची संगत आपल्याला खरं म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये सर्वात जास्त आपण भ्रमणध्वनीचीच संगत करतो. WhatsAppवर कोणाचा मेसेज आलाय, Facebookवरचे रील्स पाहणं किंवा Instagramवरचे वेगवेगळ्या पोस्ट पाहणं, याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जातो. हा सत्संग आहे का हो? नाही. हा खरं तर दुःसंग आहे, कारण आपण त्याच्यामध्ये नाहक वेळ घालवतो आणि नको त्या चुकीच्या गोष्टी आपण त्याच्यातून पाहत असतो. त्यामुळे भ्रमणध्वनीच्या अशा प्रकारे केलेला उपयोग जो आहे, तर तो म्हणजे दुःसंगच आहे. हां, प्रत्येक साधनाचा आपल्याला चांगल्या प्रकारेही उपयोग करता येतो आणि या साधनांना आपला मित्र बनवून त्याच्यातून सत्संगती पण साधता येते. कशी? आता मोबाईलच बघा. भ्रमणध्वनी बघा, भ्रमणध्वनीमध्ये YouTube असतं. त्याच्यावर जर वेगवेगळी कीर्तनं ऐकली, वेगवेगळी प्रवचनं ऐकली, अहो अनेक भागवत सप्ताह चालू असतात. ते भागवत सप्ताह ऐकले, तर त्याच्यातून काय मिळणार आहे? त्याच्यातून आपल्याला सत्संगती मिळणार आहे. थोडंसं विषयांतर झालं. आपण बघत होतो, की ती जर आई समजा जर अशा चुकीच्या साधनांच्या संगतीमध्ये असेल, वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टींच्या संगतीत असेल, जसं आता म्हटलं तसं वेगवेगळ्या सीरियल, सारखा भ्रमणध्वनी बघणं किंवा सारखं वेगवेगळ्या पार्ट्यांना जाणं. तर त्या म्हणजे त्या गर्भावस्थेपासून
ही संगत खर तर आपल्याला कशी जाचकारी ठरते हे याच्यातून कळतं. पण तीच आई समजा जर गर्भावस्थेमध्ये ज्ञानेश्वरी वाचतीये, एकनाथी भागवत वाचतीये किंवा नामदेवांची गाथा वाचतीये, तुकाराम महाराजांची गाथा वाचतीये, वेगवेगळे अभंग ऐकतीये, तर ती सत्संगती त्या बाळावर किती चांगले संस्कार करेल. आणि हे सुसंस्कार, ही संगती आपल्याला मिळते ती महाभागवत प्रल्हाद ज्यांना संगती मिळाली नारद मुनींची त्यांच्या गर्भावस्थेत. आणि काय परिणाम झाला? असा परिणाम झाला की बाळ प्रल्हाद जे जन्माला आले आणि त्याच्यानंतर बालवयातूनच ते महाभागवत अतिशय उत्तम, अतिशय अ, काय म्हणतात, अतिशय उत्तम असे ते भक्त नारायण भगवंतांचे होते, आपल्याला सगळ्यांना माहिती. तर त्यामुळे ही संगती त्याची सुरुवात जी होते तर ती गर्भावस्थेपासून होते. नंतर ते बाळ जन्माला येतं, पहिल्यांदा संगत असते ती आई वडिलांची. आई वडील काय संस्कार करतायत त्याच्यावर, म्हणजे ती संगत कशी आहे त्याच्यावर पुढचं बालपण ठरतं. त्याच्यानंतर जे मिळतात ते मित्र मिळतात. हे मित्र कसे आहेत, त्यांना कुठल्या सवयी आहेत, त्याच्याप्रमाणे पुढचं जीवन जातं. पण म्हणून ही जी संगत, हे जे मित्र, ही जी साधन आहे, तर ती कुठली आपण निवडतोय, कोणाची संगत धरतोय आणि त्याच्यामुळे आपली पुढे गती काय होईल याच्याबद्दल सजग राहणं खूप महत्वाचं असतं. म्हणूनच खरं तर म्हटलंय, संगी बाध्यते लोके निसंग सुखमश्नुते अतसंग परित्याज सर्वदा सुखमिच्छता. खर तर शास्त्रात सांगितलंय की कुठलाही संघ असो तो खर तर त्याज्य आहे. म्हणजेच माणसानी एकांतात राहावं, असं असं खर तर हा खर तर खूप मोलाचा सल्ला आपल्याला आचार्य शंकराचार्य म्हणा किंवा सगळेच संत जे आहेत तर त्या सगळ्या संतांनी दिलेलं आहे की तुम्ही एकांतात राहा, एकांतात राहा आणि त्या भगवंतांचं नामस्मरण करा, त्याच्या सानिध्यात राहा, त्यांच्या लीलांचं श्रवण करा, त्यांच्या लीलांचं मनन करा असं सांगितलेलं आहे. पण हे शक्य आहे का? अहो, तो सर्व शक्तिमान ईश्वर ज्यांनी हे सगळं जग निर्माण केलं, तो खरं तर एकटाच होता. पण त्या एकटेपणाचा त्याला सुद्धा कंटाळा आला. त्याला कंटाळा आला त्या एकटेपणाचा आणि म्हणून त्यांनीच हे जग बनवलं. तो काय म्हणाला की मी एकटा आहे पण मला कंटाळा आलाय आणि म्हणून मी हे सगळं जग निर्माण करतो. या जगातले सगळे हे जे मानवजात, सगळे प्राणी निर्माण करतो आणि मी लीला करतो. त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून मी लीला करतो वेगवेगळ्या आणि माझं मन रमवतो. अहो, त्या भगवंताला सुद्धा हे एकटेपण पेललं नाही असं नाही म्हणता येणार, पण या एकटेपणाचा कंटाळा आला. मग तुम्ही आम्ही तर पामरच आहोत. आपल्याला सुद्धा आपणच विचार करा. कधी कधी आपण घरामध्ये एकटे असतो आणि मग कंटाळा येतो. मग कुठल्या तरी मैत्रिणीला फोन कर, तिच्याशी गप्पा मार, नाहीतर मग टीव्ही लाव, त्याच्यावर सिरियल बघ. त्याच्यामध्ये आपण आपलं मन रमवतो. म्हणजे थोडक्यात असं एकटं राहणं सुद्धा अवघड पडतं. म्हणून ठीक आहे, तुम्हाला एकटं राहता येत नाहीये ना, एकटं राहणं तुम्हाला जमत नाहीये ना, मग काय करा, संगत करा, पण ती सज्जनांची करा. अहो, राजा भरत, आपल्याला माहितीये भागवतातली गोष्ट. राजा भरत खर तर छानपैकी अनेक वर्ष राज्य केलं, महाभागवत होते, भगवंताचे निस्सीम भक्त होते. सर्व संग परित्याग केला, राज्य सोडून दिलं आणि वनामध्ये गेले आणि गंगेच्या काठी साधना करत होते. आणि साधना करत असताना एक हरिण इकडून तिकडे उडी मारून जात होती. त्या नदीवरून उडी मारत असताना त्या नदीमध्ये पडली. गर्भार होती, त्यामुळे तिचं जे पिल्लू होतं ते त्या नदीच्या प्रवाहात, ते जे पिल्लू होतं
ते पिल्लू त्या नदीमध्ये पडलं तिच्या पोटातून, म्हणजे तिथेच ती बाळंत झाली उडी मारताना. ते पिल्लू काही प्रॉब्लेम आहे का? काहीतरी आवाज येतोय. नाही, नाही. चुकून झालं ते. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे. आणि ते जे तिचं जे पिल्लू होतं, ते त्या नदीच्या प्रवाहामध्ये पडलं तिच्या गर्भातून. ती हरिणी मृत्युमुखी पडली. भरत राजाने ते पाहिलं, की ते जे हरिण शावक आहे, तर ते नदीतून वाहून जातंय. नदीत उडी मारली, त्या शावकाला वाचवलं. त्या शावकाला वाचवलं ही उत्तम गोष्ट होती. पण त्याच्यानंतर जो आला मनामध्ये, तो होता अहंकार. काय अहंकार होता, की आता मीच एकटा आहे, जो या हरिण शावकाकडे बघू शकतो, त्याचं प्रतिपाळ करू शकतो आणि आता माझ्याशिवाय याला कोण? ही भावना मनामध्ये आली, आसक्ती जडली, सर्वसंग परित्याग केलाय. खरं तर सर्वसंग परित्याग केलाय म्हटल्यानंतर हा भरत राजाही खरंच तर भगवंताचाच. पण तरीही अहंकार असं मन असतं बघ. खरं तर मन एवढं निर्मळ झालेलं साधनेनी. पण ते हरिण शावक पाहिल्यानंतर परत अहंकार आला, मीपणा आला. म्हणजे एक मनाचा जो विकल्प आहे, तो परत मनामध्ये शिरला. म्हणून संगती सज्जनांची असं म्हटलेलं आहे. बरं, हा विकल्प मनात आला. ते जे बाळ होतं, हरिण शावक होतं, त्याच्यामध्ये आसक्ती, किती आसक्ती असावी? ते हरिण शावक नीट आहे ना? त्याला नीट चारा मिळालाय ना? नीट झोपलंय ना? त्याला काही होत नाहीये ना? इतकी त्याच्यातली आसक्ती वाढली, की त्याची जी रोजची साधना होती, ती पण तो विसरला. असा राजा भरत. आणि त्याचा परिणाम असा झाला, एक दिवस असं झालं, ते हरीण शावकच थोडं मोठं झालं, कुठेतरी निघून गेलं आणि ते निघून गेलं म्हटल्यानंतर त्याच्या श्लोकामध्येच, की ते आता आपल्याजवळ नाहीये, त्याचं काय झालं असेल, या शोकामध्येच राजा भरत त्याचं नाव घेत-घेत त्यांनी प्राण सोडले. अंत्यमतीचा गती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे मरणाच्या शेवटी आपल्या मनामध्ये येतं, त्याचाच पुढे पुढे जन्म मिळतो. आणि म्हणून हा भरत राजा हरणाच्या जन्माला आला. हरणाचा जन्म पुढच्या जन्मी मिळाला. पण पूर्व स्मृती जागृत असल्यामुळे तेव्हा त्यांनी कुणाशीही आसक्ती ठेवली नाही, कुणातही मन गुंतवलं नाही. त्याचा पुढचा जन्म जड भरत म्हणून आला. त्याही जन्मात त्यांनी कुणाशीही आसक्ती ठेवली नाही, कुणाशीच संग केला नाही आणि पूर्ण जीवनभर फक्त त्या भगवंताचं नाम घेत राहिले. आणि त्या भगवंताचं नाम घेत राहिले आणि म्हणून पुढच्या जन्मी, म्हणजे त्या त्या जन्मानंतर त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणजेच पुनर्जन्म आला नाही. पुनर्जन्म मिळाला नाही. आणि म्हणून एकांतात राहणं हे आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. खरं तर एकांतात राहायला पाहिजे. आपल्याला राजा ऋषभदेव म्हणजे विष्णू भगवंतांचे 18वे अवतार. त्यांनी परिव्राजक परिव्राजकचर्या किंवा जे असे साधू असतात, की जे पूर्ण सर्व संग परित्याग करून रानावनात जातात, तर त्यांचं आचरण कसं असायला पाहिजे, त्याचा सुंदर आदर्श आपल्यापुढे ठेवलाय. त्यांनी योग्य प्रकारे त्यांचं राज्य केलं आणि नंतर स्वतःच्या मुलांवर राज्यकारभार सोपवला. सर्व संग परित्याग केला आणि वनामध्ये गेले. आणि वनामध्ये गेले आणि तिथे त्यांनी कुणाशीही ते बोलत नसत. कुठेही एका ठिकाणी कधीही थांबत नसत. कोणी चिडवलं, काहीही केलं तरी त्याच्याकडे लक्ष देत नसत. कुणाशी बोलत नसत. जे काही मिळत असेल ते खात असत. जे काही लिहायला मिळेल ते स्वतःच्या अंगावर परिधान करत असत. जिथे जागा मिळेल तिथे. भगवंताचं नाव
क्षमा करा, मला तो फोन आला होता दोनदा, त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालं असेल. तर रामकृष्ण हरीताई, ऋषभदेवांनी रामकृष्ण हरीताई, फोन तुम्ही एक थोडा वेळ फ्लाईट मोडवर टाकता, कारण आपलं यूट्यूबचं हां, हां. रेकॉर्डिंग चालू आहे. अरे ऋषभदेवांनी हा जो धर्म आहे परिव्राजकाचा, तर तो आपल्याला सांगितलेला आहे. पण हा धर्म आपल्याला पाळणं खूप अवघड आहे. तर म्हणून आपण काय करावं, तर संतांची संगत धरावी, असं रामदास स्वामींनी सांगितलं. आता आजचा काळ असा आहे, की कोण संत हे सुद्धा कळणं खरं म्हणजे खूप कठीण आहे. पण बरेच वेळेला आपल्याला असं कळतं, की असे-असे महाराज आहेत, तर ते खूप थोर आहेत, त्या येतात आणि नंतर मग काहीतरी वेगळंच कळतं. तर आपल्याकडे जे एवढे तुकाराम महाराजांची गाथा आहे, एकनाथ महाराजांचे भक्त आहे, रामस्वामींचं नाम, ज्ञानेश्वरी आहे. तर या ग्रंथांची म्हणजे सुद्धा अहो सत्संगच नव्हे का? रोज जरी तुम्ही थोडंसं एक अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचला. अहो, एक ज्ञानेश्वरीचा अध्याय जाऊ दे. तुम्ही ए 1-2 ओव्या, 5 ओव्या जरी वाचल्या, त्या 5 मनन केलं, त्यांचा अर्थ वाचलात आणि त्याच्यावर मनन केलं. अहो, माऊलींनी एकेका म्हणजे एक-एक जे श्रीकृष्ण भगवंतांनी एक-एक जे तत्व सांगितलंय, त्याच्यावर किती दृष्टांत दिलेत हो. अहो, एवढं जर केलं, तरी आपण रोजच्या रोज सत्संगात असाल किंवा 5 ओव्या वाचल्या आणि दिवसभर त्याचं जरी मनन करत राहिलात, दिवसभर त्याच्यावर विचार करत राहिलात, तरी सुद्धा तो सत्संगच म्हणायला पाहिजे. आणि असे अनेक लोकं आजही समाजामध्ये आहेत, की जे खरोखरच साधू वृत्तीचे आहेत. अशा साधूंच्या संगतीमध्ये राहणं हेच खरं तर आपल्या जीवनाचं खरं तर हेच ध्येय आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण कबीरजी म्हणतात, "सज्जन से सज्जन मिले." बरं का? "सज्जन से सज्जन मिले, होवे दो दो बार. गधे से गधा मिले, गधे से गधा मिले, होवे दो दो लाख. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे." कबीरजी आपल्याला सांगतात, जर 2 सज्जन लोक जर एकमेकांना भेटली, तर काय होतं, विचारांची देवाण-घेवाण होते. विचारांची देवाण-घेवाण होते, असं म्हणण्यापेक्षा सद्विचारांची देवाण-घेवाण होते, असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. तेच जर 2 गाढवं म्हणजेच 2 दुर्जन असं जरी आपण म्हटलं तरी चालेल. 2 दुर्जन एकमेकांना भेटले, तर काय होतं हो? एकतर दोघांचं एकमेकांशी भांडण होतं किंवा काहीतरी हाणामाऱ्या होतात. आपण अनेक वर्तमानपत्रातून अनेक गोष्टी ऐकत असतो. त्यामुळे त्याच्यावर वाच्यता न केलेली बरी. तर त्यामुळे जर उलट संत संग केला, योग्य लोकांशी जर आपण योग्य आणि चांगल्या आणि पापभिरू लोकांबरोबर जर आपण नेहमी संगत ठेवली, तर आपलं जीवनही हळू निर्मळ व्हायला लागतं. रामदास स्वामीच त्यांच्या अजून एका अभंगामध्ये सांगतात, ज्या जैसी संगती त्या तैशीच गती. ज्या जैसी संगती त्या तैशीच गती. समागमे रीती
सर्व काही समागमे रीती, सर्व काही सर्व काही घडे संगतीच्या गुणे, सर्व काही घडे संगतीच्या गुणे, साधूंची लक्षणे साधू संगे, साधूंची लक्षणे साधू संगे, साधू संगे साधू, साधू संगे साधू होई जे आपण, साधू संगे साधू होई जे आपण, देवदास खूण सांगत से, देवदास खूण सांगत से, ज्या जैसी संगती त्या तैशीच गती, त्या तैशीच गती, त्या तैशीच गती. म्हणून ज्याची संगत जशी आहे त्याप्रमाणेच त्याला गती मिळते. आणि म्हणूनच साधू संगे होई जे, साधू संगे साधू होई जे आपण, हे चरण खूप महत्वाचे आहे. जर आपण साधूंच्या संगतीत असू, सज्जनांच्या संगतीत असू, तर आपणही साधू सारखेच होऊ किंवा साधूंसारखंच निर्मळ मन, परोपकारी मन आपलं होईल किंवा आपली ती वृत्ती होईल. आणि साधू म्हणजे काय हो? साधू याचा अर्थ जे 7 विकार असतात आपले, त्या 7 विकारांना अधू करणारा किंवा ज्यांनी अधू केलं आहे तो म्हणजे साधू. 7 विकार कोणते आपल्याला माहितीये, षड्विकार माहिती आहेत. या विकारांना अधू करणारा म्हणजे स्वतःच्या मनावर पूर्णपणे ताबा असलेला, मद मोह लोभ मत्सर याच्या पासून परे असणारा किंवा याच्यामध्ये न गुंतणारा, किंवा ज्याचं मन किंवा ज्याची बुद्धी यापासून दूर आहे असा तो साधू. आणि असा साधू, अशा साधूच्या संगे आपण नेहमी राहावं असं रामदास स्वामी आपल्याला सांगतात. कारण म्हटलंच आहे ना की जर आपण अशा सज्जनांच्या बरोबर, संतांच्या बरोबर 7 पावलं चाललो, सप्तपदी हा एक कन्सेप्ट आहे बरं का. सप्तपदी म्हणजे काय? लग्नामध्ये सप्तपदीच का म्हणतात? कारण आपल्या आयुष्यामध्ये 7 वेळेला आपल्या शरीरामध्ये स्थित्यंतर होत असतात दर 7 वर्षांनी असं म्हटलेलं आहे. हे 7 स्थित्यंतर म्हणजे जणू 7 पुनर्जन्मच. आपण जर विचार केला तर एक बाल्यावस्था सोडली तर त्याच्यानंतर येते ती पौगंडावस्था, त्याच्यानंतर येते तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. या सगळ्याच्या वेगवेगळे हे जे जीवनाचे टप्पे आहेत त्या सगळ्या टप्प्यांमध्ये आपलं जीवन बदलत असतं. हीच ती 7 पावलं आहेत. आणि या 7 पावला, ही जी 7 पावलं आहेत, या 7 पावलांवर जर सत्संगती असेल तर ती आपल्याला नक्कीच मोक्ष द्वाराकडे नेते. काय म्हटलंय बघा, 7 पावले सत्संगती, 7 पावले सत्संगती, चालता अनुग्रह सहज स्थिती, 7 सप्तजन्मांची सुनिश्चिती, परिहरती दुष्ट कर्मे. 7 पावले सत्संगती. 7 पावले सत्संगती याचा अर्थ काय? आता मी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे 7 पावले सत्संगती याचा अर्थ पूर्ण आयुष्यभर सत्संगती. पूर्ण आयुष्यभर सत्संगती केली तर
त्या संतांचा अनुग्रह म्हणजे त्या संतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि सहज स्थिती प्राप्त होते. अहो, सहज स्थिती म्हणजे काय? तर सहज स्थिती ही योग मार्गातली एक अवस्था आहे. सहज स्थिती याचा अर्थ आत्मस्थिती म्हणजे आत्मानुभवावर स्थित होणे. म्हणजे देही स्थिती याचा अर्थ काय? की मी देह आहे. आपण नेहमी याच भ्रमात असतो. खरं तर हा भ्रम आहे, की माझं स्वरूप काय आहे? खरं तर मी देह आहे असं आपल्याला वाटत असतं. मी म्हणजे काय? की ही जी मी दिसतीये, हा जो माझा चेहरा आहे, ते जे माझं शरीर आहे, ती म्हणजे मी. म्हणजे हा देह म्हणजे मी, डॉक्टर शिल्पा. पण खरंच तसं आहे का हो? तर हा देह म्हणजे मी नाही. हा देह म्हणजे तो पंचमहाभूतांचा एक सांगाडा आहे आणि माझं खरं जे स्वरूप आहे ते आत्मस्थिती आहे. म्हणजे माझा आत्मा जो जिथे तो भगवंत बसलेला आहे. तो भगवंत पाहतोय त्या हृदयामध्ये बसून, आत्मस्थितीमध्ये बसून, आत्मस्थितीमध्ये बसून, आपल्या हृदयात बसून, की याला आपली आठवण येतेय का? हा आपल्याशी म्हणजे खरा संग जो आहे ना, तो आपल्याला आपल्या जन्मापासून तो खरा संग आहे तो त्या भगवंताचा. आपल्या हृदयस्थ भगवंताचा आपल्याला आपल्याला संगत खरं तर जन्मापासून आहे, पण आपल्याला जन्म मिळाला की ते आपण विसरून जातो. ते आपण विसरून जातो आणि मनामध्ये हे काय ठाम की हा देह म्हणजे मी आणि सगळ्या ज्या क्रिया करतो, अहो धन मिळवतो कशासाठी? हा देह सजवण्यासाठी. घर बांधण्यासाठी. घर कशासाठी बांधतो? या देहाला सुखस्थिती मिळण्यासाठी, ऐशोआराम मिळण्यासाठी. म्हणजे सगळं जे काही जन्मभर करत राहतो, ते सगळं या देहासाठी आणि मन आपलं मनाला छान वाटावं. अहो सुख म्हणजे काय? मनाला जे अनुकूल ते म्हणजे सुख आणि मनाला जे प्रतिकूल वाटतं ते म्हणजे दुःख. अनुकूल कधी वाटतं मनाला? सगळेजण कौतुक करतायत. वाह! 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 नंतर मनाला आता छानपैकी काहीतरी गोड खायला मिळालंय. वाह! 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 असं झालं, की मनाला छान वाटतं. आपण अगदी अनुकूल म्हणजे आता मग मला छान गाडी घेतलीये, छान बंगला घेतलाय, छान घर घेतलंय, नवीन काय दागदागिने घेतलेत. कशाला बरं वाटतं? मनाला बरं वाटतं. पण ती सुखस्थिती किती वेळासाठी असते हो? जोपर्यंत ती अ, अ, तर त्यामुळे हे जे मन आहे त्याचं आपण सारखं जे लांगुल चालन करत राहतो, तर तसं होऊ नये आणि आपण या देहासाठीच आणि मनाच्या पोटकौतुकासाठी जगू नये. असं जर वाटत असेल, हे मन निर्मळ व्हावं, असं जर वाटत असेल, तर काय करायला पाहिजे? तर संतांच्या संगतीत राहावं लागतं. संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. आणि हे संत काय करतात? तर हे संत आपल्याला भगवत भक्तीमध्ये लीन करतात. भगवत भक्तीमध्ये लीन करतात, मनाला त्या नामाची गोडी लावतात. मनाला त्या नामाची गोडी लावतात आणि मन नामामध्ये सुख शोधायला लागतं. आणि खरं सुख काय आहे? खरं समाधान काय आहे? अहो तो ब्रह्मानंद काय आहे? हे त्याला या सत्संगतमध्ये कळतं आणि मग हे जे मन असतं, तर त्याचे जे वेगवेगळे विकार असतात, ते नाहीसे होतात. ते निर्विकारी होतं, ते शांत होतं आणि मग आपण मनातीत अवस्थेमध्ये जातो. आणि म्हणून श्री रामदास स्वामी आपल्याला परोपरीने सांगताय, की गती कारणे संगती सज्जनांची. एक शेवटचं सुभाषित आहे आपण आतापर्यंत जे काही बोललो, तर त्याला पुष्टी देणारं.
ते सांगते आणि माझी प्रवचन सेवा थांबवते. तो याचे परिणामहीन उरते, तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी. ते भासे नलिनी दलावरी आहा सन्मौक्तिकाचे परी. ते स्वातीस्तव अब्धी शुद्धी पुटकी मोती घडे नेटके. जाणा उत्तम मध्यमाधम दशा संसर्ग योगे टिके. अहो पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर तो क्षणार्धात नाहीसा होतो. म्हणजे आपण जर दुर्जनांची संगत धरली तर आपलं आयुष्य क्षणामध्ये बेचिराखही होऊ शकतं किंवा आपली आपलं जे काही नाव असतं ते रसातळालाही जाऊ शकतं. दुसरी अवस्था काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पाण्याचा थेंब 2च मिनिटं कदाचित बोलत होतो की जर संतप्त म्हणजे तप्त तव्यावर समजा जर पाण्याचा थेंब पडला तर तो क्षणार्धात नाहीसा होतो. त्याचप्रमाणे दुर्जनांच्या संगतीत जर आपण पडलो तर आपली सगळी कीर्ती रसातळाला जाते किंवा आपलं आयुष्यही नष्ट व्हायची शक्यता असते. आणि तोच पाण्याचा थेंब जर कमलपत्रावर पडला तर मोत्याप्रमाणे चकाकतो. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो. तर आपल्याला सगळ्यांना मोती व्हायचंय. म्हणजेच आपण सतत सत्संगामध्ये राहायचंय. आणि आपण आता हे वसिष्ठ गुरुकुल आपण सगळेजण याचे सदस्य आहात, रोज एवढी प्रवचन ऐकताय, तर आपण खरं तर सगळेच सत्संगामध्ये आहोतच. आणि आपलं जीवनही असंच मोत्यासारखं अतिशय सुंदर असं झळाळून उठणार आहे आणि आपण सतत सत्संगतीमध्येच राहणार आहोत. तर याची तर पूर्णपणे खात्रीच आहे आपल्याला, कारण आपण सगळेच नामामध्ये आहोत. ताईंनी पहिलाही सगळा छान अभंग सुंदर तुकाराम महाराजांचा म्हटला आणि रोज त्या ग्रुपवर सुंदर महाराजांचा अभंग त्याच्यावरचं निरूपण येतं. तर तो अभंग जरी रोज आपण वाचला, त्याच्याचं निरूपण वाचून त्याच्यावर पूर्ण दिवसभर मनन केलं, त्याच्यावर जे विचार आपल्याला सुचतात तर ते आपल्या शब्दात लिहून काढले, त्याच्यावरची उदाहरणं लिहून काढली. म्हणजे हे जे विचार आहेत, आपण सर्वात जास्त संवाद कोणाशी करत असतो तर आपल्या मनाशी करत असतो, खरं सांगायचं झालं तर. त्यामुळे आपलं मन हा आपला पहिला मित्र आहे, म्हणजे त्याला मित्र बनवायला पाहिजे. असं म्हणतात की मन चिंती ते वैरीही न चिंती. पण त्याला वैरी बनवायचं का ते वैरी असेल तर त्याला मित्र करायचं चांगल्या विचारांनी किंवा चांगल्या सवयी लावून. ते आपल्या हातात आहे. आणि म्हणून ही जी सत्संगती आहे तर ती फक्त मित्र म्हणजे फक्त व्यक्तींची म्हणजे दुसऱ्या देहाची आहे असं नाहीये. ही सत्संगती आपल्या मनाची आहे, सद्विचारांची आहे, ग्रंथांची आहे, संतांची आहे. आणि या सत्संगतीतूनच आपल्याला आपली प्रगती साधायची आहे. म्हणजे अशा प्रकारे ही गती आपल्याला साधायची. आणि एवढं बोलून मी माझं प्रवचन संपवते. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या होत्या आणि जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरूंचं होतं. आणि परत एकदा सगळ्या श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद आणि ताईंना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी वारीसाठी ताईंनी खूप वेळेला वारी ताई नेणार आहेत, तर त्याला सगळ्यांनी या नक्की, हे आवाहन आपल्याला सगळ्यांना करते. कारण त्या वारीमध्ये त्या पालखी बरोबर चालणं, सगळ्या वारकऱ्यांबरोबर चालणं हा सुद्धा सत्संगच आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून या. रामकृष्ण हरी.
नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावली. बरोबर. खूप नामस्मरणामध्ये सुंदर, वाट खूप सुंदर. चालली ना तर पावला पावलानी आपल्याला यज्ञाचं फळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता महाराजांनी खरं. सांगितल्याप्रमाणे सर्वांनी वारीला येण्याचा प्रयत्न जरूर करा. आणि आज अगदी म्हणजे अतिशय दुपारीच, म्हणजे थोडक्या वेळातच, दुपारी नाही, मला वाटतं साधारण किती वाजता फोन केला महाराज मी? संध्याकाळी संध्याकाळी 6:00-6:30 ला फोन आला मला. 6:00-6:30ला महाराजांचं माझं कॉन्टॅक्ट झालं आणि त्यानंतर नियोजन झालं. पण अगदी थोडक्या वेळामध्ये सुद्धा खूप छान, इतकी अतिशय उत्कृष्ट सेवा महाराजांनी ते सादर केली. खरंच खूप म्हणजे कौतुक आहे. आणि तुमच्या वाणीवर तुमचं अतिशय प्रभुत्व आहे. खूप छान, तुमच्या म्हणजे सुमधुर म्हणावं लागेल.